एससीएफ आणि एलसीएम बद्दल आपल्याला काय लक्षात ठेवायचं माहिती का? एससीएफ आपल्याला काय असतो आणि एलसीएम काय असतो बघायचंय. आता आपण पॉवरच्या स्वरूपामध्ये फॅक्टरायझेशन बघितलंय. आता एससीएफ काय असतं? एससीएफ आणि एलसीएम याचा अर्थ आपल्याला माहितीये काय? हायएस्ट कॉमन फॅक्टर आणि लोएस्ट कॉमन मल्टिपल. पण आपण कितवीला आहेत बाई? 10वीला आहेत. आता साधं नाही बघायचं आपल्याला, काही युक्लिडच्या अल्गोरिदमनं आणि नियमानं बघायचे. तर त्याचे प्रॉपर्टीज, प्रोडक्ट ऑफ द स्मॉलेस्ट पॉवर ऑफ द इच कॉमन फॅक्टर, प्रोडक्ट ऑफ द स्मॉलेस्ट power of each common factor. Product of the smallest power of the each common factor. कॉमन फॅक्टरचे स्मॉलेस्ट पॉवर घ्यायचे एससीएफ मध्ये, आणि एलसीएम मध्ये काय घ्यायचं? प्रोडक्ट ऑफ द ग्रेटेस्ट power, product of the greatest power of the each prime factor involved in the number, आता बघा मेन गोष्ट काय आहे, एससीएफ ला प्रोडक्ट ऑफ द स्मॉलेस्ट पॉवर घ्यायचं आणि एलसीएम ला प्रोडक्ट ऑफ द ग्रेटेस्ट पॉवर घ्यायचं. बघा 10वी साठी उलट बर का, एलसीएम एससीएफ. जो छोटा है वो बड़ा है, वो बड़ा है वो छोटा है. म्हणजे काय माहिती का? एससीएफ आपण बडा म्हणतो, पण इथं स्मॉलेस्ट पॉवर घ्यायचं आहे, आणि एलसीएम आपण छोटा म्हणतो, तर इथं ग्रेटेस्ट पॉवर घ्यायचा. फॉर एक्झाम्पल आता जर आपण बघितलं, काय बघितलं? फाइंड द एलसीएम ऑफ द 6 and 20. फाइंड एससीएफ अँड एलसीएम of 6 and 20 by prime factorization. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय? प्राइम फॅक्टरायझेशनचे एससीएफ आणि एलसीएम काढायचे. कोणाकोणाचा? 6 आणि 20चा. पहिला आपण त्याचं प्राइम फॅक्टरायझेशन करायचं. 6 प्राइम फॅक्टरायझेशन करूया. 2 ने जाते, 2 3 जा 6, व्हेरी गुड. 3 1 जा 3, म्हणजे इथं 6 चे फॅक्टर जे येतात 2⁻1 इंटू 3⁻1 येते, बरोबर आहे. आणि ते जर आपण 20 चे फॅक्टर्स बघितले, आता 20 चे फॅक्टर्स बघूया. 20 चे फॅक्टर्स काढताना या ठिकाणी 2 ने जाते का? यस. 2 10 जा 20, 2 5 जा 10, यस. 5 1 जा 5. आता 20 चे जर फॅक्टर बघितले आपण, तर इथं आता 20 चे फॅक्टर घेऊया. 2⁻² आणि 5⁻1 येते, बरोबर आहे. आता काय करावं लागेल आपल्याला? एससीएफ आणि एलसीएम दोन नियम वापरून आपल्याला एससीएफ आणि एलसीएम बघावं लागणार. इथे काय म्हणलंय? प्रोडक्ट ऑफ द स्मॉलेस्ट पॉवर. आता याच्यातला स्मॉलेस्ट पॉवर कोणता आहे? कॉमन म्हणलं. आता 2⁻1 3⁻1 कॉमन आहे, म्हणजे फॅक्टर आहे स्मॉलेस्ट, पण पॉवर सेमच आहेत, स्मॉलेस्टच आहे दोन्ही पण ते कॉमन आहेत का? आता ह्याच्यामध्ये 2⁻1 हा एक आहे, आणि ह्याच्यामध्ये 2 मध्ये 2⁻1 आहे ना, म्हणजे 2⁻1 हा एकच कॉमन झाला, तो म्हणजे एससीएफ. आता एलसीएम बघायचंय. एलसीएम काय म्हणते? प्रोडक्ट ऑफ द ग्रेटेस्ट पॉवर. आता ग्रेटेस्ट पॉवर ह्याच्यामध्ये कोणता आहे? ग्रेटेस्ट काय आणि स्मॉलेस्ट काय? एकच आहे, 2⁻1 3⁻1. 2⁻1 इंटू 3⁻1. आता मला सांग, 2⁻1 आणि 3⁻1 आहे. मग आता याच्यातलं 2⁻1 गेलं, कॉमन तर झालं, विषय मिटला. राहिलं काय आता? अजून 2⁻1 राहते आणि 5⁻1 राहते. आता ग्रेटेस्ट पॉवर, आता ह्याच्यातला जर आपण बघितला ग्रेटेस्ट पॉवर, तर या ठिकाणी ग्रेटेस्ट पॉवर 2⁻2 आहे, म्हणजे 2⁻1 एक राहते आणि त्यानंतर 5⁻1 राहते, बरोबर आहे. आता बघा, मला सांगा काय ते? 2 6 6 2 12, 12 पंचे
60 त्यांचा एलसीएम राईट डाऊन.